पण सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. तुम्हा सर्वांचे सुयश चिंतिते आणि अशी माणसे मला लाभली म्हणून देवाचेही आभार मानते. मला खूप छान वडीलधारी माणसं मिळाली. आजी, आजोबा, आई वडील, काका, सर्व या सर्वांनी मला इतके दिले आहे की ते ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांनी दिलेली अनुभवाची खाणच मला सर्व काही शिकवून गेली. मला लाभलेले शिक्षक मला समृद्ध करून गेले. त्यांची मला देवाच्या अगोदर आठवण येते. माझ्यातले गुण त्यांनी हेरले होते. त्या सर्वांना कृतज्ञतेने मनोमन नमस्कार करते. त्या काळाने अनंत हस्ते कमलावराने, देता किती देशी दोही कराने, मला अगदी सुखी समृद्ध केले. इथून हिमालयावर उडी घेता येत नाही. चिरंजीव मिथिलाने मला माझे प्रत्येकाबरोबर भेट घालून दिली. आनंदाने बेभान झाले, भारून गेले आहे, शब्द गोठल्यासारखे झाले आहेत. त्याच्या सर्वांच्या शुभेच्छा शतपटीने माझ्याकडे येऊन पोचल्या आहेत. विभवने मला बाळकृष्णाचे दर्शन दिले. कुठे दादर, बोरिवली, दहिसर, विरार, सातारा, मुलुंड, वडाळा, विक्रोळी, नवी मुंबई, ठाणे, पुणे, डोंबिवली आणि अमेरिका सुद्धा सर्वांकडून शुभेच्छा आल्या. तो आनंद मी मनात भरून ठेवते. हेच माझे सर्वस्व. माझ्या प्रिय भगिनी नलू, मंदा, नंदा आणि राजू, वहिनी श्वेता या सर्वांनी मला भरभरून प्रेम दिले. नंदा, दुर्दैवाने नंदा आता आपल्यात नाही, पण ते नाही म्हणायलाच मन तयार होत नाही. लहानपणी तिला कडेवर घेऊन डोंगरीवर राहत होतो आम्ही. त्या बाजूच्या त्रिकोणी मैदानात समोरच्या गच्चीवर तिला घेऊन जायचे. रोजचा कार्यक्रम होता. राजूला मात्र काहीच करता आले नाही. ती उणीव नलू, मंदा, नंदाने केली. असे बालपण गेले. माझ्या मुली, जावई, भाचे जावई यांना भेटून खूप बरे वाटले. खूप कृतार्थ झाल्यासारखे वाटले. माझी नातवंडे मिथिला, राहुल, सुयश, समीरण, अथर्व, नीरज, नेहा, वेदांत, पुष्कर, सोहम, केवल, विभव, केतकी, प्राची, मंगेश, रेखा, मयूर, सुनीता या सर्वांचे निरपेक्ष प्रेम मिळाले. पुण्याहून प्रकाश, ज्योती, भरत, शीतल, नितेश, योगिता आणि रूपा ही माझ्या त्या धीराची मधूची मुलगी. त्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेम मिळाले. प्रेमाचा वर्षाव झाला. माझा पंटू खूप मजा करत होता. स्क्रीनवर नंदूचा फोटो पाहिला आणि इतका जोरात तो नंदू मैकर जोरात बोलला, आनंदित झाला. किती वेळ आम्ही सुद्धा त्याच्याकडे अवाक होऊन बघत राहिलो आणि खूप बरं वाटलं. माझे नाथ जावी व्यंकटेश, नाना, दिनेश थोरात, तात्या, मयूरची काकी, अमोलची आई, व्यंकटेशची आई या सर्वांचे प्रेम, शुभेच्छा मिळाल्या. हे प्रेम असेच राहू दे. हेच माझे रामेश्वर, हीच माझी काशी.
हेच माझे पंढरपूर आणि हेच माझे चार धाम. मी तृप्त आहे, मी आनंदी आहे. मी भगवंताचे देवाचेही आभार मानते. मला हे सगळं सुख मिळालं म्हणून मी आभार मानते. मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी